शिवलाल भाऊ, एवढा उशिरा काय बाहेर बोलावलं तुम्ही फोन करून? तुम्हाला म्हटलं घरीच या म्हटलं आपल्या. तस नाही काश्या, तुझ्यासोबतच बोलायचं होतं मला अर्जंट, म्हणून तुला बोलावलं इकडं. आता काय नवीन आणलं बा शिवलाल भाऊ ना? पहिलेच त्या गुप्तधनाच्या नांदात मला पैदल केलं यांनी. काय होतं बा एवढं अर्जंट? अबे अर्जंटच आहे ना. पाहत नाही का आपली हालत कशी झाली? हा, चहा प्यायचं म्हटलं का खिशात पैसा नाही का? हो ना, तुम्हीच तर राजू त्या मामाशी पंगा घेतला. हा, त्यानं सगळं राजू ते पोलीस बनून आला, हे आला, आपल्याला सगळे पैसे आपल्या जोडून नेले ना. तुमच्यापेक्षा तर मी पैदल झालो राजू. हा, माय किती पैसे गेले? सगळे माय पैसे गेले ना, तुमचे तरी कमी गेले. हा, ते वरचे पैसे देतो म्हणे तुम्ही, तर ते नाही दिले राजू. हो ना, मग त्यासाठीच तर बोलावलं बे काशा तुले. हा, कोणी दिवस निघाला म्हणा शिवलाल भाऊन पैसे द्यासाठी बोलावलं. काय म्हणता, पैसे देता का तुम्ही? अरे वा, बरं झालं ना मग. काय राजू, रोजच माझी बायको म्हणते ना, तुम्ही ते सोनं घेणार होते काय केलं, सोनं घेणार होते काय केलं? त्याला जरसं घेऊन तरी टाकतो जरसं मग. सांग आता, माझ्यावर जर खाली पैसे नाही आणि याले कुठचे पैसे देऊ? अरे काशीनाथ, माझ्यावर पैसे नाही ना का? माझ्यावर असते तर मग काय लागलं असतं का एवढं तुला बोलायला लावलं असतं का? म्या माझ्यावर पैसे नाही म्हणून तर म्हटलं आपण काही ना काहीतरी आता फंडा लावावं लागते आपल्याला. काय राजू शिवलाल भाऊ, मला वाटलं तुम्ही पैसे देता का? आता कोणता नवीन फंड आणला बा? नाही तर एक दिवस राजू बायकोचा मार खाला होता वाटते तुम्ही. अबे काशा, तुझेच नको सांगू ना, माहिती झालं त्यांना भाऊ. म्हणून तर म्हटलं आता या खचाट्यातून जर बाहेर निघायचं असलं तर काही ना काही आपल्याला करावंच लागते भाऊ. हो ना, पण काही केलं तरी राजू आपलंच नुकसान होते ना. नाही ना, आता मी नवीन फंड आणला नाही एक, आणि याच्यात तुला सांगतो ना, आपलं नुकसान काहीच नाही, आपला फायदाच फायदा आहे. काय सांगता? कोणता फंड आहे बा असा? सांगतो तुला नंतर. आता सगळं सांगून देऊ का तुला रे? हो, पाहिजा बा, पण बरोबर विचार करून करा, नाही तर आपल्याला गाव सोडायची पाहिजे आली पाहिजे. तू काहीच टेन्शन नको घेऊ ना, आपल्याला कोणी शकही घेणार नाही ना, काहीच नाही, आणि आपला फायदाही होते. बरं ठीक आहे बा, सांगा बा काय करायचं ते मग. चल सांगतो तुला बरोबर काय करायचं काय नाही ते. हो का हो कंदील आबाजी, झोपले नाही आणखी? हा, याला मोठी झोपेची चिंता माया. अरे कायची झोप गिबरे शिवलाल, आता लग्न व्हायलो काय झोप लागतील का सुखानं? तू कसा काय आला बा एवढा उशिरा? तुम्हाला काय सांगू म्हणून आता कायसाठी आलतो ते. तुमच्याकडे चालतो हो कंदील आबाजी. सकाळी म्हटलं मग आणखी घाई जर ट्रिपवर गेलो, आणखी येणं होणार नाही म्हटलं, म्हणून आलो. म्हटलं दोन शब्द बोलाव. ते विचारायला आलतो तुम्हाला. म्हटलं ते डीजे सांगितला का नाही? म्हटलं नसं जर सांगितला तर ते योगेश भाऊचा फोन आलता, ते गणेशपूरले डीजे आहे म्हणते. मग काय करायचं सांगायचं का? हो रे लगा, ते मगाशी भानू बी बोले मले, पण काय करता सांगितलं नाही इकडे डीजे. जाऊ दे मग, आता पाहता येते नंतर. बरं आलास तर ये ना मग, या तर चहा घेऊ. कायचा चहा आणखी, काम सगळं फसलं ना म्हणून आमचं. जाऊ दे, तिकडे पाहायला लागेल दुसरीकडे बजेट नाही. एवढ्या रात्री कुठं चहा घे, आता झोपतोच, आता झोपाचंच आहे घरी जाऊन. बरं येतो मग कंदील आबाजी, झोपा तुम्ही बी. काय जागरण नका करतो, एवढं टेन्शन काल घेता. होतेच ना लग्नाचे कामं आहेत ना, पोरं सोरं करू लागले. नाही रे, आता झोपच राहिलो तुम्ही, जरा आवाज आला इकडं म्हणून मी म्हटलं काय आहे म्हणून बाहेर आलो. हे लाईनी टाकी आज आणली वाटते अरे, ते आता लग्न म्हटलं की पाहिजे ना, प्याच पाणी भरून ठेवाले. मग आणखी म्हटलं इकडे तिकडे म्हणजे त्याला मागत बसायला पडत नाही, आपली एक इकत आणलेली बरी. हा, मला काहीतरी दिसल्यासारखं चालतं नाही तर काहीतरी होतं वाटतं इथं. अरे बापरे, भूत! अरे भूत, अरे भूत आला, भूत आला. शांतना भाऊ, भूत आला हो, इकडे इकडे भूत आला. शिवलाल, तिकडे काय आवाज येऊ राहिला जोरात? झुंब्याचा आवाज वाटते. अरे झुमऱ्या, काय बोलून राहिला बे? ओ शिवलाल भाऊ, कधी आवाज? ओ भूत आला तिकडे, भूत. काशाला मी असं काही सांगितलं नव्हतं. हे काय केलं काशाने नवीन? अबे कोणाला दिसला रे भूत? ओ कंदिरा म्हणजे मी आज पाहिला ना, नाचत जाय ते ढेंचर कसा नाचत जाय ते, गायब झालं तिथं. काय पण बोलतं का बे झुमऱ्या? गावात कुठे येतस का भूत? ओ कंदील आबाजी, चला बरं पाहुणी उभं आपण. अबे शिवलाल, ते का माजरीचं पिल्लू आहे का पाहुणी म्हणतं? अबे का भूत आहे ना, भूत. ते का पचायला नाही काय आपल्याला ते? जात असेल तर जा बा, मी जातो बा घरी. शिवलाल भाऊ, कंदिरा म्हणजे दरवाजा घेतला लावून, चला बा, मी चाललो होता घरी.
खरंच गड्या गावात भूत आला असेल का? बरं आहे म्हणा, भूताच्या भीतीनं रात्रीचं बाहेर तरी नाही निघतील कोणी. अनु कंदील आबाजी म्हणे काय तुझे लग्न गावातच ठेवलं म्हणे आता इथं? हो, पावसा पाण्याच्यानं म्हणे आपल्या इथं बरं राहते हे. इथं आता हे शाळेच्या कशा रूम गिम आहेत सगळं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. ना बरं आहे ना, आपली इथं लेकरं पिकरं बी आहे धावू लागाले, काही टेन्शन नाही पडत. आडा ओढा काय चाव रे? पाटील खावत होते भूत का खाव आहे झपाट्यानं गेलो इकडं. तसं नक्की दे. चला चला गावात चला बरं. अरे म्हणून चाल घरी, तिकडे काय आवाज येऊ राहिला चाल. इकडे कोण पैसे येऊ लागले म्हणा. अरे भुजण्या कोण पैसे आले बे एवढे? हा, एवढं दम लागेपर्यंत काल पैयाची जरूरत आहे. हो बाबा तिकडे भूत दिसला ना आम्हाला, भूत तिकडे गावात बी आवाज येतात जोर जोरात, म्हणून आम्ही पळत आलो. अरे काही का कोणी भेळून देत असेल तुम्हाला? ते झुमऱ्या सांगत होता आपल्या घराजवळ दिसला म्हणून. हा, मी इकडे आलो ते तर काहीच नाही इथं. नाही ना शिवलाल काका, आम्हाला दिसलं होती तर पांढरं पांढरं जाताना. जाऊ दे ते, तुम्ही जा आता घरी, आपापल्या घरी जा आणि झोपा बरं. पाहता येते सकाळी काय आहे ते. चला आता टाइम झाला, चला. रात्रीची इकडे तिकडे फिरू नका म्हटलं. भुजण्या चाल झोपाले. बरं जा, आम्ही घाबरलो होतो ना बाबा भूत म्हटलं की. लाईने पाटील बंदास येऊ का तिथपर्यंत सोडायला येऊ का तुम्हाला? तसं एवढं नाही घाबरत आम्ही, पण ते जरासं आम्हाला एकदम पटकन दिसल्यासारखं झालं काही, म्हणून आम्हाला वाटलं बा काय झालं. बरं जाऊ द्या, मी जातो आता घरी, काही टेन्शन नका घेऊ. जातो. दाय पात्र झाली असेल यायची, म्हणून तेवढं पळत आलेत. सांगते कोणाले कशा दिसला नाही, कशा घरी गेला काय काम माहिती. जातो शिवलाल काका आम्ही. बरं ठीक आहे, जा चाल रे भुसण्या चाल. नाही ना, रात्री इथंच होती ना, इथंच पाहिली ना, इथंच होती ना. आज रात्री तुम्ही नेली कोण? हा, तुम्ही दिली का कोणाला? मी काल देतो. हा, रात्री ते शिवलाला होता, त्यासोबत बोलता बोलता ते झुमरे आला, भूत आला म्हणे. हा, मग घरात गेलो, मी दरवाजा लावला, आता सकाळी उठलो ना, आता उठलो ना मी. हो ना, मग गेली कुठं? भूताला म्हणे, भूतानं तर नसेल नेली. काय पण बोलता तुम्ही? हा, भूत कुठे टाकली होती का? नेली कोण? अहो कंदील आबाजी काय कल्ला चालू आहे? अरे शांताराम, हे पाय ना, टाकी नेली ना का रात्रीतून आपण काल आणली नाही का टाकी? ते टाकी आणली, टाकी नेली ना, नवी टाकी नेली ना. काय सांगता, काल आणली नवी टाकी ते? अहो नाही हो, घरात कुठे ठेवली असेल तुम्ही? नाही ना, घरात नाही तर बाहेरच ठेवलेली होती ना. ते शिवलाल विचारलं, तू शिवलाल होता ना, मग काल रात्री आलता बोलाले, त्यानं पाहिली नाही तर बाहेरच होती ना. भूषण आला. हे भूषण तू बाबा आहे का घरी? बाबा सकाळीच गेले गाडीवर. पण काय होतं बा? ते टाकी राजा, रात्री टाकी होती ना माहिती इथं, ते टाकी नेल ना कोणतरी. राजो कंदील आबाजी, मग कोण टाकी नेली का? मा बाबावर नाव घालतात का तुम्ही? तसं नाही रे, तो बाबाला माहित आहे ना, तो बाबा आलते रात्री, त्यानं पाहिली नाही तर टाकी होती नाही तर. रात्रीची चोरून नेली का कोणा? तेच तर समजायला मार्ग नाही. रात्री होती नाही तर अचानक गायब कशी काय झाली? काय सांगा बा, आम्ही ते भूताच्या भीतीने रात्री झोपलो तर काही घराच्या बाहेरच आलो नाही. काय सांगतो, तुम्हाला बी भूत दिसला का? असं ते काहीतरी जाताना दिसला आम्हाला. मी भानू, आम्ही ते होतो तिघ जण इकडे कल्ला ऐकायला जाय, आणि ते आमच्या समोर असं काहीतरी पांढरं गेलेलं दिसलं. भूत होतं का काय होतं काही समजलं नाही, पण ते आम्हाला भीती वाटली रात्री. राम बरोबर आहे, ते झुमऱ्या बी सांगत होता भूत दिसला त्याला, म्हणून भूतानं नेली हे टाकी आपली. का राजो कंदील आबाजी, भूत कुठं टाकी नेत असते का? काही म्हणता राजू तुम्ही? रातोरात कशी काय गायब झाली? हो, भूताच्या आपल्याचा कोणतरी फायदा घेतला आणि कोणतरी चोरून नेली हे. अरे आपली टाकी आता भेटेल का? आपलं चोर कोण होते? पण मी काय म्हणतो, काही दुसरं काही गेलं नाही ना? तर काही तर नव्हतं बाहेर, हे मोठी टाकी होती ती अशीच आहे, गाडी बिन आहे. दुसरं काय गेलं असेल काय म्हणतात, पाहतो बा काय आहे ते. गिलाबाजी तिकडे काहीतरी झालं वाटते, चोरी झाली वाटते. तिकडे आवाज येऊ राहिला जोर जोरात. का बरं, काय झालं ते पाहू? मुर्द्याचं कधी बरं नाही होणार हो. गावातून त्याला हेच घर दिसलं का? मुर्द्याले मेलेले. काय झालं सुनताबाई? हो शांताराम काका, तुम्हीच पहा ना. हा, मा पोराची सायकल आम्ही रोज घरात ठेवत असतो बरं. हा, काल चुकून वड्यावर राहिली. हा, रात्रीतून नेलं कोणतरी चोरून. त्या मुर्द्याचं बरं नाही होणार ते का सायकल चालवणार आहे का मा पोराची? सांगा आता, त्यानं का चालवायला नेली असेल का? कुठंतरी इकून टाकल ते भंगारात आणि पैसे घेईल आणि दारू गिरू पिईल. दुसरं काय आहे, हे चोरट्याचं असंच असते. ते दारुड्या असेल, हे दुसरं कोण असणार आहे? शांताराम बरोबर आहे रे तू बोलतो ते. हा, माई टाकी बिले का कोणतरी चोरून नेले का ते? काय सांगा आता, कोणी चोरली ते काही समजायला मार्ग नाही बा.
काय म्हणतो पोलीस स्टेशनला जायचं का रिपोर्ट द्यायचा का कंदिलाबाजी पहिले आपण सरपंचाची आणि ते देवदासची दोघांची सल्ला घेऊ काय म्हणते ते पाहून आपण मग पाहू आपण काय करायचं ते पुढं. शांताराम काका रिपोर्ट द्याच तुम्ही. मी येते वाटल्याशी रिपोर्ट द्याले. हा मुर्द्यानं आता नवीन आली सायकल नेला महापौराची. चिंता पाहू तुला सांगतो आम्ही नंतर. कसं आहे माहिती का आणखी दुसरीकडे कुठे चोरी झाली का काय झाली ते पाहा लागेल ना पहिले. शांताराम मला तर वाटतं भाऊ भूताचंच होई हे सगळं काम. भूताशिवाय दुसरं कोणी काही केलं नाही. पण कसं आहे माहिती का काल एवढी भूताचा दहशत होती की कोणी बाहेर निघालच नाही ना. काय सांगावं आता भूतान नेली का कोणी माणसाने नेली ते. बरं कंदिलाबाजी चला सरपंचाला भेटू ना मग काय म्हणते ते पाहू. चाल मग. बरं चला बा मंडळी पाहू आता याची टाकीन ते सायकल कोण नेली ते आता भूतान नेली का कोण नेली पाहू ना. आधीच्या व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल राजू भाऊ हजारे, राजेश भाऊ सूर्ये, श्रीकुमार भाऊ लांजेवार, कुणाल भाऊ मोडक, दिलीप भाऊ जाधव, योगेश भाऊ कावळकर, राधिकाताई राजपूत, राजकुमार भाऊ, PSI सुभाष साहेब, अनिल भाऊ वाणी, प्रभाकर भाऊ तासकर, प्रभाकर भाऊ पाकडे, मिलिंद भाऊ टाकसांडे, साहिल भाऊ बोबळे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.